आजची तारीख आहे रविवार 8 मार्च 2026. म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन. हो. आणि नेहमीप्रमाणे आजच्या दिवशी सगळीकडे शुभेच्छांचे मेसेज आणि त्याच त्या जुन्या चर्चा सुरू असतील. अगदी तेच. पण आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण फक्त अशा वरवरच्या गोष्टींवर थांबणार नाही आहोत. हं, आज आपण एका अशा ठोस आणि प्रत्यक्ष जमिनीवर घडणाऱ्या बदलावर सविस्तर बोलणार आहोत, जो खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेची सूत्रे बदलतोय. नक्कीच. आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य आधार आहे माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशनचा 2026 मधील ग्रामीण सशक्तीकरणाचा विशेष उपक्रम. हं, मला सुरुवातीलाच हे स्पष्ट करायचं आहे की आजच्या या माहितीचा उद्देश फक्त कुठल्या तरी सरकारी योजनांची यादी वाचून दाखवणं हा अजिबात नाहीये. बरोबर. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. शेती क्षेत्रात वर्षानुवर्षे केवळ मजूर म्हणून राबणाऱ्या महिला आता खऱ्या अर्थाने कृषी उद्योजक कशा बनत आहेत हे आपल्याला आज पाहायचं आहे. जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडले ना तर गोष्टी अधिक स्पष्ट होतात. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे बघा, 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी UN ने विशेषतः शेतीतील महिलांसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर सध्या ज्या गोष्टींवर केवळ चर्चा सुरू आहेत ना, त्याचे प्रत्यक्ष अंमलबजावणीचे उदाहरण या माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशनच्या मॉडेलमधून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे मॉडेल नेमकं काय करतंय? ते पारंपरिक शेतीतील प्रश्न सोडवण्याऐवजी पूर्णपणे नवीन आर्थिक मॉडेल्स तयार करत आहेत. नवीन आर्थिक मॉडेल्स. कारण या उपक्रमात कृषी उद्योजकता आणि कौशल्य विकास या 2 प्रमुख स्तंभांचा उल्लेख आहे. अगदी बरोबर. आणि मला दिसतंय की त्यांनी पारंपरिक पीक पद्धतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी उच्च मूल्याच्या म्हणजे हाय व्हॅल्यू प्राण्यांच्या पालनावर जास्त भर दिलाय. विशेषतः यात कडकनाथ आणि गावरान कोंबड्यांच्या जाती आहेत आणि मेंढीपालन सुद्धा आहे. हो, पण माझा इथे एक साधा प्रश्न आहे. कुक्कुटपालन किंवा मेंढीपालन हे तर ग्रामीण भागात पूर्वीपासूनच चालत आलेले व्यवसाय आहेत ना? हो, चालत आलेत. मग यात उद्योजकता ती काय आणि नवीन मॉडेल ते काय? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. कसं आहे, कुक्कुटपालन पूर्वीपासून होत असलं तरी ते बहुतांश वेळा घरगुती वापरासाठी किंवा अगदी गरजेपुरतं मर्यादित असायचे. त्यात व्यावसायिकता नव्हती. फाउंडेशनने इथे एक अतिशय हुशार रणनीती वापरली आहे. त्यांनी सामान्य ब्रॉयलर कोंबड्यांऐवजी कडकनाथ आणि अस्सल गावरान कोंबड्यांची निवड केली. अच्छा, पण यामागे काही विशेष कारण? यामागे एक साधं